मी सई बापट. मी आत्ता तिसऱ्यांदा अबंडन्स रिट्रीट अटेंड केली. 4 दिवस आम्ही फक्त फळं खातो आहे आणि इथे सगळ्या प्रकारचा अबंडन्स मला अनुभव करायला मिळाला. स्टार्टिंग फ्रॉम ऑल व्हरायटी ऑफ सीझनल लोकल फ्रूट्स, जी फळं खूप छान पिकलेली आणि नॅचरल अशी मिळालेली होती, ज्याचा मला नेहमी सिटीमध्ये शहरामध्ये खूप अवघड जातं अशी फळं गोळा करायला. ती मला इथे खूप इझिली मिळाली. आणि फळं खाणं हा एकच हेतू नव्हता, तर जो नॅचरल अबंडन्स आजूबाजूला आहे, लोकांचा अबंडन्स जो ग्रुपमध्ये येऊन एक्सपिरियन्स करायला मिळाला, त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी खूप जास्त आहे फळांपेक्षाही. देर इज नथिंग एक्स्ट्रीम. सगळ्यांना माहिती आहे की हे खूप न्यूट्रिशियस डाएट आहे. त्यांनी आपला फिजिकल, मेंटल, इमोशनल डिटॉक्स पण होणार आहे. आणि ह्यामुळेच मी प्रत्येक वेळी अबंडन्स रिट्रीटसाठी येते. तर हा अनुभव एकदा तरी सगळ्यांनी घ्यावा फळं खाण्याचा. आणि त्याचबरोबर आम्ही काल तोरण्याला ट्रेकला गेलो, डॅमवरती पोहायला गेलो, नेचर वॉक्स तर रोजच सुरू आहेत. प्रत्यक्ष झाडावरची करवंद तोडून खाणं, आंबे तोडून खाणं, ह्या सगळ्यातली मजा आपल्याला शहरामध्ये असताना अजिबातच मिळत नाही. तर त्यासाठी तरी प्रत्येकाने ही रिट्रीट केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आलेली लोक इतका वेगवेगळा अनुभव घेऊन आले होते की त्यांच्याबरोबर गप्पा मारून पण खूपच छान वाटलं. 4 दिवस कसे गेले ते कळले नाही. हॅलो, मी श्रीयुष ओसवाल. गेले 2 दिवस फ्रूट फास्ट करतो आहे ते अबंडंट रिट्रीटमध्ये, रॉ फूड अबंडंट रिट्रीट ॲट सिरीन. थोडंसं आधी वाटत होतं की अरे भूक लागेल, नुसतं फ्रूट खाऊन पोट भरेल का, पण असं काही नाही आहे. आता जवळ 1.5 दिवसापेक्षा जास्त झाला आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ब्रेकफास्ट, लंच झालेलं आहे आणि भरपूर व्हरायटी ऑफ फ्रूट्स आहेत. पोटभर फ्रूट खाल्ल्यावर अजिबात भूक लागत नाही आहे. त्याचबरोबर शेताचं थोडं कामही चालू आहे माझं, तर ते काम करूनसुद्धा अजिबात थकवा जाणवत नाही आहे किंवा भूक लागली असे जाणवत नाही आहे. आणि इट इज़ रियली एन ऑसम एक्सपीरियंस. आणि ऑफकोर्स हेल्थ बेनिफिट तर आहेतच. मैं वंदना माहेश्वरी. अबंडेंस रिट्रीट का बेसब्री से इंतज़ार रहता है हर समर वेकेशन में. जैसे ऐसे लगता है मायके आ गई हूँ अपना वेकेशन मनाने के लिए. जैसा कि मेरा वज़न कम है, 44 किलो के आसपास है, पर फ्रूट वीक मैंने लास्ट ईयर भी किया था, ये साल भी किया है, बट इस बार मैं एक बार खाना खा रही हूँ, उसके कारण मेरा वज़न बढ़ा भी है. और जो यहाँ पर मिलता है, सभी से मिलकर के जो मज़ा आता है, सभी के साथ जो हम लोग ट्रैकिंग, स्विमिंग ये सब करते हैं, उसका जो मज़ा है वो मज़ा और किसी पिकनिक में नहीं आता. फ्रूट डाएट हा प्रकाराबद्दल कधीच काही ऐकलं नव्हतं आणि त्याच्याबद्दल बरेच डाऊट्स होते की एनर्जी मिळेल की नाही आणि ताकद राहील की नाही. आणि त्याचे सगळे डाऊट्स माझे ह्या 5 दिवसाच्या फूड अबंडन्स रिट्रीटमध्ये कम्प्लिटली रिझॉल्व झाले. कारण नॉट ओन्ली आम्ही नुसतं फ्रूट आणि रॉ फूड खाल्लं, आम्ही भरपूर फिजिकल ॲक्टिव्हिटी पण केली. म्हणजे तोरणासारखा डिफिकल्ट ट्रेक पण करू शकलो ह्या डाएटवरती. त्याच्यामुळे माझा फ्रूट डाएटवरती विश्वास खूप आता वाढलेला आहे. इवन दो आहारात नेहमीच काही ना काही फ्रूट्स आणि रॉ डाएट असायचं, आता लक्षात आले की एक मील जर आपण करू शकलो रेग्युलरली तर खूपच हेल्थ बेनिफिट्स आहेत. फ्रूटमुळे डिटॉक्सला, म्हणजे आपल्या बॉडीला डिटॉक्सला खूप वेळ मिळतो आणि दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. नाही तर काय आपल्याला कुक्ड फूडची इतकी चटक लागलेली असते की आम्ही बऱ्याचदा भूक नसताना पण बरंचसं खाल्लं जातं आणि मग बॉडीला डायजेशनशिवाय दुसरं काही करायला वेळच नसतो. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज दॅट आय गॉट फ्रॉम दिस रिट्रीट. हाय, सिद्धता हियर. मैं MFL आई थी फॉर अ फन आउटिंग के लिए, बट देन आई ऑल्सो न्यू कि यहाँ पे कुछ फ्रूट अबंडेंस का चल रहा था, तो मैंने एक दिन के लिए सिर्फ फ्रूट डाइट ट्राई किया एंड इट वाज नाइस. ठीक है, मुझे भूख ज़्यादा लग रही थी बट आई फेल्ट रियली लाइट, बॉडी हैवी नहीं था. इवन आफ्टर हैविंग अ लॉट ऑफ फ्रूट्स लाइक बनाना, चिक्कू, मैंगो, कोकोनट, बहुत सारे वैराइटीज़ थे. यह सब खाने के बाद भी माई बॉडी वॉज फीलिंग लाइट एंड नॉट टू हैवी. So yeah, I would definitely say कि 2-3 days के लिए everyone can try this diet. Thank you. Today is the 5th day of my fruit fast, and this is the second year in row when we have been doing. In last year also we did for in 2024, and this is again a continuity in the same. Last year we did for 7 days.
but this time some personal reasons it could not be completed for more than 5 days. But yes, nevertheless, we enjoyed a lot. This was an amazing experience, and I'll urge everyone to be a part of this kind of a campaign. And the only thing which I can say in last 5 days what I have achieved is I have brought down my weight from 79.3 kg to 76.15. Exactly 3.15 kg I could lost in last 5 days, and this has been resulted because we followed a strict discipline on the fruit diet, and this has resulted long-term benefit not only on health but for mentally and also on the spirituality. नमस्ते, माझं नाव नचिकेत दानवे. मी माझ्या बायकोबरोबर इथे अबंडन्स रिट्रीटला आलो होतो सिरियनला. आज आमचा 4था दिवस सुरू होतो आहे आणि 3 दिवस आम्ही कम्प्लिटली रॉ डाएटवर होतो आणि इथं खूप प्रमाणामध्ये आम्हाला म्हणजे फळं खायला मिळाली. व्हरायटी ऑफ फळं होती आणि सर्वात महत्त्वाचं इथं वातावरणही खूप छान होतं. माइंडसेट खूप लोक त्यांचे व्यक्त करतो त्यांचे अनुभव, आणि अर्थिंग करायला मिळालं, वॉक करायला मिळाली, नेचर ट्रेलमध्ये जायला मिळालं, पाण्यामध्ये स्विम करायला मिळालं, पावसात भिजायला मिळालं सगळ्यांबरोबर, आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीज खूप होत्या. खूप एन्जॉय झालं. येस, खूप मजा आली आणि तोरणा चढणं खूप एन्जॉय केलं. पाण्यात भिजणं जबरदस्त मजा आली. सर्वत्र काय म्हणतात त्याला, एक छान निसर्गाचा आस्वाद घेत खूपच छान एन्जॉय घेतला. थँक्यू.